जय जय रघुवीर समर्थ. नम शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंद अमृतरूपाय श्रीधराय नमो नमः. राम. सर्व गुरुबंधूंना, हरिभक्तांना, स्वानंद परिवारातील सर्व आत्मवंतांना स्वानंदाचा रामराम. नारायण. परमपूज्य परमहंस परिवार जकाचार्य श्रीधर स्वामी त्या दिव्यात्म्याच्या चरणी कोटी कोटी वंदन. आणि आज पुन्हा त्यांच्या लेखातील एक विषय आहे छोटासा, सुखाबद्दल. एक सुख आणि दुःख या मीमांसेबद्दल. आता थोडक्या भाषेत सांगायचं म्हणजे, जीव स्वतःहून कधी मनाची समजूत काढून घेऊ शकत नाही आणि दुसऱ्याने काढलेली समजूत त्याला शंकास्पद असते. ठीक आहे ना. तर स्वामींना एवढं याच्यात या मीमांसेमध्ये आपल्याला सांगायचं आहे की सुख दुःख कशासाठी आहे, कुणामुळं आहे, त्याचं संशोधन त्यांनी केलेलं आहे. नारायण. तर यासाठी एक श्लोक आहे श्रुतीमध्ये, आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भवती. अर्थात त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच सर्व हे प्रियकर आहे, अशी भावना जो ठेवतो तो आत्मज्ञानाचा अधिकार आहे. सुखात आणि दुःखात तो अडकत नाही. नारायण. तर विषय त्यांचा सुख आणि दुःख असा आहे. नारायण. तर सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय? समर्थ म्हणते, सुखाची घडी लोटता सुख आहे. सर्व जीव मात्र विषय कल्पनेनं गुंतलेले, देहबुद्धीनं गुंतलेले, आत्मसुखाला सोडून देहसुखासाठी व्याकुळ झालेले, त्यांनाच ही झळ लागत असते. जसं सूर्याला कधी थंडी वाजत नसते आणि बर्फाला सूर्याला कधी थंडी वाजत नसते आणि सूर्याला कधी अग्नी स्वरूप असल्यामुळं त्याला भाजत नसते. मग हे सुख दुःखाच्या ज्या लहरी आहेत त्या फक्त मानवी मनावरच खेळतात. ठीक आहे ना. तर सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, असं जर कोणाला विचारलं तर अध्यात्मात म्हटले, अनुकूल वेदनम सुखम आणि प्रतिकूल वेदनम दुःखम. म्हणजे नको असलेलं प्राप्त होणं म्हणजे दुःख, आणि हवे असलेलं न मिळणं हेही दुःख. हवे असलेलं मिळालं तर सुख, आणि नको असल्याचं निवारण जर झालं तर हेही सुख. अर्थात हवे आणि नको या कल्पनाच सुखदुःखाच्या मूळ आधार आहेत. म्हणजे सार काय निघाला तर मनाच्या भावनाच सुखदुःखाला कारणीभूत आहेत. राम. असा निर्णय आपल्याला शेवटी घ्यावा लागेल. मागे एकदा सत्संगात सांगितलं होतं, संसार म्हणजे काय, आपल्या भावनेचा खेळ आहे बस. त्यात अनुकूलता वाटली सुख झालं, त्यात प्रतिकूलता वाटली दुःख झालं. राम. तर पृथ्वी तळावर अजून कुणाच्याच मनासारखं सर्वस्व काही कुणाच्या मनासारखं झालेलं नाही, आणि झालं असेल तर ते त्याच्या हितकर नाही. चला पुन्हा एकदा पाहू. मग सुख म्हणजे काय नेमकं? तर समर्थाने सांगितलं, अनुकूलतेला ज्यानं ओलांडलं त्याचा प्रवेश आनंदामध्ये होतो.
प्रतिकूलतेला ज्याने ओलांडलं त्याचा प्रवेश आनंदामध्ये होतो. सार काय निघाला? नारायण सार असा निघाला की दोन्ही ठिकाणी तुम्हाला विरक्ती हवी आहे, उपरती हवी आहे. कारण तुम्हाला सत्य हवं आहे ना, त्यासाठी तुम्हाला ओलांडणं हेच अकाट्य आहे. मग कारण सर्वसंग परित्याग करून शेवटी प्रिय राहतो तो आत्माच. कालच्या सत्संगामध्ये आपण बोललो होतो की तुम्ही कान द्याल, डोळा द्याल, हात पाय, तुमची किडनी द्याल, सर्व द्याल, पण तुम्ही तुमचा आत्मा नाही देऊ शकत कुणाला. म्हणून कुणी तुम्हाला प्रिय असेल तर आपण म्हणतो आत्मवत प्रियम, म्हणजे प्राणप्रिय ती व्यक्ती आहे. म्हणजे काय आहे तर ज्या व्यक्तीच्या स्मरणानं जर आपल्याला सुख होत असेल, आपल्याला दुःखाचं विस्मरण होत असेल, तर त्याला आपण प्राणप्रिय म्हणतो. म्हणजे त्याची स्मृती आपल्या प्राणामध्ये बसलेली असते, आत्मवत झालेली असते. आत्मवत झालेली असते म्हणजे ती माझी आहे, आता तो मीच आहे. काल नाही का सांगितलं, शी इज ही, ही इज शी, ते मीच आहे. मग सर्वसंग परित्याग करून आत्माच प्रियतम का आहे? तर तो आत्म्याचा स्वभाव आहे. साध्या भाषेत एवढंच आहे. तो सर्वात असून असंग आहे. म्हणून सर्वसंग परित्याग हा कशा स्वरूपात होतो? ठीक आहे, गृहस्थ धर्माला हे शक्य आहे का? सर्वसंग परित्याग त्याचं मूळ स्वरूप काय आहे? तर मूळ स्वरूप आहे असत्याचा अवेर आणि सत्याचा स्वीकार. म्हणजे काय? अजून सोप्या भाषेत म्हणजे काय? तर आत्ता ज्या शरीरात आपण आहोत ते पूर्वी आपल्याकडे नव्हतं आणि नंतर आपल्याकडे राहणार नाही. हे तर सत्य आहे. या स्मृतीला तुम्ही विरक्तीमध्ये उतरवायचं आहे, उपरतीमध्ये उतरवायचं आहे, उपेक्षित नाही. याची उपेक्षा करू शकू का आपण? देहाची उपेक्षा काय करायची? नाही होऊ शकत. स्वामींना आपल्याला एवढं सांगायचं आहे, सुख आणि दुःखाची मीमांसा तुम्ही तुमच्यामध्ये करा. कारण त्या कल्पनेनं तुम्ही स्वतःला बांधून घेतलेलं आहे, नाही का? मग स्वतःनं जर बांधलेलं आहे तर स्वतःनंच सोडवल्याचा आनंद वेगळा असतो. इतरांनी कुणी सोडवलं तर तेवढ्यापुरती ती कृतज्ञता आपल्याला बरी वाटते, पण तेवढा आनंद आपल्याकडे तो टिकाऊ नसतो. म्हणून मग सांगितलं की असं समजून घेणं हे खऱ्या सुखाचं ज्ञान आहे. खऱ्या सुखाचं ज्ञान म्हणजे खऱ्या सुख स्वरूपाचं ज्ञान आहे. का? तर आत्मा प्रियकर आहे, तो हितकर आहे, तो सुखदायक आहे, सुखदायक आहे. तो सुख दाखवतो, भोगत नाही. आणि शरीर इंद्रिय सुख भोगीचे असते त्यांची. म्हणून मगाशी सांगितलेला पहिला श्रुती आहे की अनात्म वस्तू कामाय सर्व प्रियम भवतु. अरे जे अनात्म आहे ते तुझ्या कुठंपर्यंत कामाला येणार आहे? कुणाला रिद्धिसिद्धी प्राप्त झाली, कुणाला मनातलं ओळखता आलं, कुणाला काय करता आलं? या जे महापुरुष आपल्या आत्मतत्वाला प्राप्त झालेले त्या सर्वांनी हे ओलांडलेलं आहे. ते याच्यात गुंतले नाहीत आणि आपल्या शिष्याला बी गुंतू दिलं नाहीत. तुला यायचं असेल ये, नसेल यायचं नको येऊस, पण हे अनात्म वस्तूमध्ये गुंतून मी तुझं अहित करणार नाही. ठीक आहे का? तर अनात्म वस्तूमध्ये सर्वात प्रिय काय असेल तर हे शरीर. ठीक आहे ना? आणि या शरीरासाठी लागणारी सुखभोगी इच्छा. म्हणून त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सर्व प्रियकर आहे अशी जर आपली भावना झाली तर गदगद होतो. म्हणजे माझी पूजा, माझी सेवा, माझं कर्म, माझी परिक्रमा, यज्ञ, दान, हवन, तप, तीर्थ जे काही असेल त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी हे प्रियकर आहे, अन्यथा नाही. संत मानस तज्ञ आहेत. ठीक आहे ना? मानस उपचार प्रथम करतात, मनाचा इलाज करतात की नाही? आणि कारण सर्वात
सर्वात दुष्ट भूत काय असेल तर ते मन आहे म्हटलंय. आपणच आपल्याला बांधून घेतोय. मग त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सर्व प्रियकर काय आहे? ही भावना कार्य करते. अन्यथा पहा, एक व्यक्ती आई होई असो, बहीण असो, पत्नी असो, एका कुटुंबात ती सर्वासाठी करते. तिचा एक कोण प्रिय आहे त्याच्यासाठी नाही. आपल्या प्रियकराची जी इतर कुणी असतील त्यांना प्रसन्न करण्यासाठी हे सगळं करते. स्वामींना सांगायचं आपल्याला की ही भावना कार्य करते, पण कुठपर्यंत करते? फक्त मनापर्यंत, प्रतिकूलतेपासून रक्षण करण्यासाठी. त्याशिवाय असणाऱ्या इतर पदार्थासाठी किंवा व्यक्तीसाठी प्रियकर स्वभाव असणं शक्य आहे का? नाही. कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू आपल्यामध्ये प्रीती उत्पन्न करणारे गुण असणारी अशी असू शकेल का? नाही. कारण तो तिचा स्वभाव धर्म नाही. जड वाटतंय सांगतोय. त्याचा स्वभाव धर्म नाही. म्हणजे अग्नीपाशी गेलो तर भाजणार, बर्फापाशी गेलो तर थंड वाटणार. स्वभाव धर्म आहे. दिवा उलटा जरी केला तरी त्याची ज्योत वरच चालणार. स्वभाव धर्म आहे. दगड फेकला तो खालीच येणार. गुरुत्वाकर्षण आहे. मग स्वामींना ह्यात सार काय आपल्याला सांगायचं आहे की सुख आणि दुःख हे तुमच्या कल्पनेची जाळी आहेत. का? आत्म्याचा तो स्वभाव नाही. आत्म्याचा स्वभाव सत्य, चित्त आणि आनंद असा आहे. त्याला सत्य प्रिय आहे कारण तो सत्य आहे. तो चिद आहे, तो सर्वाला पाहतो, त्याला कुणी पाहू शकत नाही. असं तो चिद सूक्ष्म आहे. आणि तो अखंड आनंद आहे. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोण आहे का? ज्यावेळेस दुसरं कोणतरी आहे त्यावेळेस मग सुख दुःखाची कल्पना होते. पण दुसरं कोणीच नाही, तिथे आनंद आहे बस. समजलं? अशी अवस्था असल्यामुळं तो त्याचा स्वभाव धर्म आहे. प्रीती आणि अप्रीती ह्या आपल्या मनाच्याच भावना आहेत. भावना. मनाविरुद्ध झालं प्रेम संपलं, मनानुकूल झालं प्रेम वाढलं. पण ते प्रेम नाही. ते प्रेम नाही. मग ते काय आहे? तर ती एक भावना आहे फक्त. आणि भावना म्हणजे प्रेम नाही. मग खरोखर त्याची प्रचिती अशी आली पाहिजे की नाही, हे ईश्वराकडून आलेलं हे सूत्र आहे. त्या सूत्राचा कर्ता मी नव्हे. म्हणून जसं स्वप्नात आपण एखादं सुंदर असं वन पाहिलं, बाग पाहिली, आनंदित होतो स्वप्नात. तिथली फुले, फळे, पाणी, पक्षी मनाला संतोष देतात, है की नाही? परवा कुठं आपण पक्षी ओरडत होते कोकणात, नाही का? कोकणाचं पाहत होतो. स्वानंदी सरदेसाई. तर मी एकदमच माझ्या मनात असं आलं की मला असं स्थान मिळालं तर क्षणात समाधी लागेल. का? तर त्याच्यात ईश्वर पाहायचंय. मग ओसाड भागात नाही का ईश्वर? आहे की. पण त्यातली त्यात प्रतिकूलता पाहिली जाते, त्यातली त्यात अनुकूलता पाहिली जाते. आणि मनाला संतोष आपोआपच चाटून जातो. त्याप्रमाणे जागा जर झालो स्वप्नातून तर तिथं प्रत्यक्ष वन सुद्धा नसतं. आणि त्यामुळं तिथली पाने, फुले, फळे, सुगंध, पशु, पक्षी, पाणी, झरणे हे क्षणात गायब होतं.
आहे की नाही? क्षणात गायब होत होते. राम मग सार काय निघाला? सार निघाला जागा झाल्यानंतर स्वप्नातल्या गोष्टी हा भावनेचा खेळ होता. म्हणजे मणी वसे ते स्वप्नी दिसे, तो भावनेचा खेळ होता. पण सुखदुःखाला कारणीभूत जीव आपल्याला स्वतः कर्माने आणि फळानं आणि कर्तव्यानं बांधून घेतलेला असतो. ठीक आहे ना? तिथं तो नियतीला कधी कधी, कधी ईश्वराला, कधी कर्माला, कधी एखाद्या व्यक्तीला निमित्त करत असतो. नाही, आपल्याला त्याच्या पुढे जाऊन स्वामींना सांगायचंय. काय सांगायचंय? हा भावनेचा खेळ आहे, थोडा थांबवा याला. हा कल्पनेचा खेळ आहे, थांबवा थोडा. का? तर अगदी अशिक्षित माणसं सुद्धा सांगतात, येताना मोकळं आलोय, जाताना मोकळं जायचंय, बस आहे जेवढं आहे, संधी मिळाली सेवा करूया. नाही का? सेवा. कर्म म्हटलं की 2 फळं आली, आणि सेवा म्हटलं की काहीच फळ नाही. सेवा म्हटलं की काहीच फळ नाही. का? फळ कसं नाही? मोक्ष नाही का? तर ही वरची बाजू आहे. मोक्ष ही वरची बाजू आहे, त्यामुळं ते फळात मोडत नाही. वरची बाजू म्हणजे जसं एकदा एक स्वप्न पडलं एका साधकाला, आणि त्यानं सांगितलं की मी एक असा वृक्ष पाहिला आहे की ज्याची मुळं वर आहेत. पाहिलाय, आपण तर गीतेत ऐकलंय. एक असा वृक्ष आहे की ज्याची मुळं वर आहेत आणि पानं फांद्या खाली आहेत. पण तिथली माणसं सुद्धा मला उलटी चालताना दिसली. राम त्याचं वक्तव्य हे गुरुने ऐकलं, आणि मग म्हटलं ठीक आहे, आज आपण दोघंही तिथे जाऊ. रात्री झोपल्यावर आपण दोघेही तिथे जाऊ, ठीक आहे ना, आणि त्या वृक्षाला तेवढा सरळ करून येऊया. शक्य आहे का? नाही. ऊर्ध्ववनं अधःशाखं अश्वत्थं प्रावीण्यं छंदांसी प्रणाली. हा मृत्यूलोक उलटाच आहे. खोट्याला खरं आणि खऱ्याला खोटं करतो, नाही का? खोट्याला खरं आणि खऱ्याला खोटं करतो. म्हणून हा भावनेचा खेळ आहे, आणि हे स्वप्नातलं जगत आहे. ह्या स्वप्नाप्रमाणे हे जग आणि या जगात असलेले विषय सुखे केवळ स्वप्नातला आभासच आहे. तू सत्य समज. तुला यातून बाहेर पडायचं असेल तर सुंदर मार्ग म्हणजे हाच आहे की या जगाचा साक्षीभूत राहणारा जो परमात्मा आहे तो एक सत्य आहे. सत्य आहे, अनाकाट्य सत्य आहे. एकमेव सत्य ते आहे, एकमेव सत्य ते आहे की नित्य फक्त परमात्मा आहे. हे जर स्वीकार केलंस तर मग मी कोण आहे याचा शोध लागेल. तर तू सुद्धा त्या परमात्म्याचा अंश असल्यानं तू सुद्धा नित्य आहेस, पण सुख दुःखाला धरून नाही, विषय सुखाला धरून नाही, देह दुःखाला आणि सुखाला धरून नाही. मग कशाला? कशाला धरून नाही? तर चेतन अमल, जसं अग्नी कशानंच मलिन होऊ शकत नाही, आणि पाण्याला तुम्ही कुठेही बुडवू शकत नाही, आकाशाला मुठीत बांधून फिरू शकत नाही. तसं आत्मस्वरूपामध्ये ज्याला प्रवेश करायचा असेल, आत्मज्ञानामध्ये, आत्मसुखामध्ये प्रवेश करायचा असेल, अखंड प्रसन्नता स्थिर ठेवायची असेल, तर प्रयत्न नको आहेत. ठीक आहे ना? प्रयत्न नको आहेत, कारण प्रयत्न साधनेत मोडतो, साधना प्रयत्नात मोडते, प्रयत्न अवस्थेत मोडतात. इथे गुरुचरणावर विश्वास ठेवून तुम्हाला स्वीकार हवा आहे. बस त्या स्वीकाराची प्रचिती घेणं हे साधन आहे. ठीक आहे ना? स्वीकाराची प्रचिती घेणं. आपण माळ फिरवतोय,
आपण जे जे काय बाह्य साधन करतोय ठीक आहे, पण स्वीकाराची प्रचिती हे खरं सत्यस्वरूप साधन आहे, नाही का? जसं आपण दुकानावर गेलो मिठाईच्या, तर 4-5 प्रकारच्या मिठाई असतात. फळाच्या गेलो 4-5 प्रकारचे आंबे असतात, ते तुम्हाला फोड काढून देतो, एक तुकडा काढून देतो, हे पहा, हे पहा, हे पहा. बस ही प्रचिती आहे. मृत्यू लोकात सुद्धा तुम्हाला सत्वगुणातल्या लोकांची, तमोगुणातल्या, रजोगुणातल्या आणि गुणातीत पुरुषांच्या प्रचितीचा तुम्हाला अनुभव आला की तुम्ही सत्याच्या वाटेवर टिकून राहाल. ठीक आहे ना? अन्यथा तुमचंच मन तुम्हाला उचलून फेकत राहील. आता ते मन तुमचं आहे का? नाही. थोडं थोडं खोलात गेलं की तुम्हाला कळू लागतं, नाही हे प्रकृतीचं आहे. मग प्रकृती तू आहे का? नाही, मी प्रकृती नाही. मग कोण आहे? प्रकृतीतून उत्पन्न शरीर आहे. मग तू कोण आहे? हळूहळू हळूहळू स्वतःचा शोध स्वतः घेतो आणि स्वतःची सांत्वना स्वतः करतो आणि स्वतःच्या प्रचितीला स्वतःच प्रसन्नता व्यक्त करतो. ठीक आहे ना? तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे, पण काय करायचं? फिरून ज्यावेळेस तो संसारावर येतो, मग ते देह दुःख असेल, ठीक आहे ना, नात्याचं दुःख असेल किंवा अन्य कशाचं, ते काय म्हणायचं, ते संसाराची मला विषय बी जास्ती माहीत नाहीत. अनेक दुःख आहेत संसारात. अशा दुःखाचं तो निमित्त करतो. हे सगळं ठीक आहे हो, आम्हाला हे करायचं आहे, पण हे होऊ शकत नाही ते यामुळं. ठीक आहे ना? तर मेल्याशिवाय स्वर्ग दिसू शकत नाही. त्याप्रमाणे परमार्थामध्ये स्वतः तितका उतरल्याशिवाय आत्मस्वरूपाची ओळख होत नाही. स्वामींना पुन्हा तेच सांगायचं. शेवटी काय सांगतात माहिती आहे का? सर्वस्तरत दुर्गाणी सर्व मद्राणी पश्यत. सर्व मद्राणी पश्यत, मद्राणी नाही, सर्वस्तरत दुर्गाणी. इथून पार होण्यासाठी सगळ्याला अधिकार आहे, पण आपला अधिकार आपण बाजूला ठेवला आणि आपली आपण हवस पूर्ण करण्यामध्ये वेळ गुंतवला. आपली एक कर्तव्याच्या नावाखाली आपण आपल्याला बांधून घेतलं. आपण कर्माच्या नावाखाली गुंतून पडलो. आपण फळाच्या अपेक्षेनं सुखदुःखाला कारणीभूत झालो. नाही, जसं तो परमात्मा या जगाचा साक्षीभूत आहे आणि हेच एकमेव सत्य आणि नित्य आहे. मग आपण काय करावं? तर आपण कमीत कमी मनातल्या अंतःकरणातल्या वृत्तीचं साक्षी राहावं. ठीक आहे ना? परमार्थाचा शेवटचा टोक ज्याला गाठायचा आहे, हे ज्यानं दृढ केलं त्याच्यासाठी खूप सोपं आहे. पण आलेल्या घटनेनं सुद्धा जाग होत नाही. मग ग्रंथानं काय जाग होणार आहे? ठीक आहे ना? ग्रंथापेक्षा आलेल्या प्रसंगातून जाग होणं. त्यामुळे ज्या ग्रंथी तुटतील ते असे ग्रंथ वाचून, पोथ्या वाचून, पुराण वाचून होत नसतं. मग सार स्वामींना एवढं सांगायचे, तुमचा इष्ट तुमच्यासाठी समर्थ आहे. ठीक आहे? तुमचा म्हणजे आपला सगळ्यांचा इष्ट आपल्यासाठी समर्थ आहे, पण आपल्यामध्येच इति होत नाही, अति होतंय. इति होत नाही, अति होतंय. इति म्हणजे शेवट आणि अति म्हणजे तुम्हाला माहीत आहे, बस एवढं झालं की ते, तेवढं झालं की ते आणि तेवढं झालं की ते. म्हणून शास्त्रामध्ये अति आणि इति आहे. ठीक आहे ना? अति सर्वत्र वर्जयेत, आणि इतिमध्ये संपलं. बस आता असो ऐसे हे बोलू नये. नारायण. पुन्हा एकदा सांगतो, सुखदुःखाची मीमांसा स्वामींचा हा विषय आहे. तर ते म्हटले सुखदुःख म्हणजे काय नाही, तर काय आहे, जसं आपण देह आपला नसून आपण देहासाठी जगतोय, आहे की नाही? देहासाठी. आणि पुन्हा तो देह आपल्यांच्यासाठी जगतोय. पण त्या देहात बसलेला मी, तो स्वतंत्र न पाहता, साक्षीभूत न पाहता, या देहालाच एका कुणीतरी नाव दिलं आणि तो नंदकुमार सत्य झाला. की मग बस सर्वसंग परित्याग, तो त्याचा आतून घडला पाहिजे, बाहेरून नाही. असा सर्वसंग परित्याग घडला की त्याची विवेक बुद्धी फक्त आत्माच प्रिय आहे, अनात्मा नाही, इथं स्थिर होते. आणि हे स्थिरत्व त्याच्यामध्ये
अनात्मस्तु कामाय सर्व प्रियम भवतो. आता त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सर्व प्रियकर आहे. आता तुझ्यासाठी मी थांबलोय. जसं माऊली म्हणाले की एक वेद आज्ञा म्हणून सत्पुरुष या देहात असतो. त्याला सुखभोगाची इच्छा नसते, विषय भोगाची इच्छा नसते. एक वेद आज्ञा असते बस, की तुझं कोणीतरी साधवले, तू कोणाचं तरी साधवून दे. ठीक आहे ना. मग दुसऱ्याचं साधवून देतो तो साधू, त्याला वस्त्राची गरज नाही. आणि स्वतःचं साधवून घेण्यासाठी प्रस्थान करतो साधक. अशी सिद्ध अवस्था तुमच्यामध्ये लवकरात लवकर स्थिर होवो असा स्वामींचा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हृदयस्थ आशीर्वाद आहे. आणि त्या आशीर्वादाला आपण खरं उतरण्यासाठी पुन्हा एकदा लक्षात ठेवा, अखंड त्याचं स्मरण ठेवा की तो परमात्मा या जगाचा साक्षी आहे, करता नाही, करता जीव आहे. आणि त्या कर्तेपणाचंच आपल्याला सुख आणि दुःख भोगावं लागतंय. पण त्यातून बाहेर पडण्यासाठी जे स्वामींनी आपल्याला सांगितलंय त्याचं अनुकरण आपल्याकडून यथाशक्ती रोज अंतर्मुक्तीने किती होतंय याचा संध्येच्या वेळेस आपण परिमापन करणे, मोजमाप करणे. नारायण. पुन्हा शेवटचे वचन सांगतो. सुख दुःख हा भावनेचा खेळ आहे, मनाचा खेळ आहे, कल्पनेचा खेळ आहे, इच्छेचा खेळ आहे, वासनेचा खेळ आहे. या खेळातून बाहेर पडायचं असेल, खरंच कायमचं आनंदित आणि परमसुखी व्हायचं असेल तर त्याला एकमेव उपाय हाच आहे की संत संग आणि संत संग. बाकी अन्य उपाय नाही. पण तो कसा करायचा त्याच्यासाठी तुम्ही स्वतंत्र आहात. ठीक आहे ना. त्याच्यासाठी तुम्ही स्वतंत्र आहात आणि त्या स्वतंत्रतेचा सदुपयोग करून स्वामींच्या कृपाशीर्वादाला आपण खरे उतरा. इति शिवम. जय जय रघुवीर समर्थ. राम 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 राम.